यस चालू मी हनुमंत जळबा गाजलवाड राहणार कोकलेगाव. मी वारी जे असणारा जवळपास 35 वर्षापासून करतो. पण यावर्षी आम्ही पहिले दुसऱ्या दिंडीत राहत होतो. त्या दिंडीमध्ये लोकसंख्या वाढली, थोडी गैरसोय व्हायला लागली, आमचे लोक नाराज व्हायला लागले. म्हणून जे असणारे आम्ही आमदार आमची संत श्री सद्गुरू गंगाधर महाराज सेवा मंडळ यांच्यातर्फे आमची एक दिंडी तयार केलो, समूह तयार केलो आणि त्या सगळ्या या मंडळाच्या माध्यमातून आमची ही वारी चालू आहे. आनंदात वारी चालू आहे. बऱ्याच लोकांचा तन मन धन याच्याने प्रतिसाद मिळाला. सगळे लोक आनंदित आहेत. एकंदरीत किती वारकरी तुमच्या सोबत आहेत? एकंदरीत आमच्या दिंडीमध्ये 250 वारकरी आहेत आणि असं हे आमचा समुदाय चालू आहे. आपल्या या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जो आहे, या पालखी सोहळ्यामध्ये काय कमतरता, काय उणीव आहेत असं वाटतं तुम्हाला? ते पहा, या सोहळ्यामध्ये उणीव काहीच म्हणता येणार नाही. कारण त्या सगळ्याला सांभाळणारी माऊली असल्यामुळं कोणाला काही कमी पडतच नाही. फक्त वारकरी जे असणारे यांच्याकरता एक जे शासनाने मार्ग करून दिला, त्या मार्गात थोडी फार अडचण व्हायला लागली आणि वाहनाचा मार्ग त्याच असल्यामुळं काही ठिकाणी वारकऱ्याला थोडी म्हणजे काही आरोग्याच्या दृष्टीनं आणि स्नानाच्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटते? आरोग्याच्या दृष्टीने थोडंफार बदल होणारच. ऊन पाऊस वारा हे सगळं सहन करावं लागते आणि याच्याबद्दल शासनाच्या भरपूर व्यवस्था आहेत आणि सामाजिक संस्था हे पण वाटणे सेवा करत आहेत आरोग्यासाठी. तर आता आपलं बरेच दिवस झालं पाऊस नाही, तर काय विठ्ठला जर्नी तुम्ही? आपल्या हातात एकच आहे, माऊलीला प्रार्थना करणे. निसर्ग आणि या सगळ्या प्रदूषणामुळं या आपल्या पावसावर पर्यावरणावर बराचसा परिणाम व्हायला लागला. त्याच्याबद्दल जे असणार आहे ते आता आमच्या डोक्याच्या पलीकडचा विषय आहे. आम्ही एकच प्रार्थना करतो माऊलीला की तुम्ही काय वारकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता? वारकऱ्याला एकच संदेश देतो, या ठिकाणी फक्त काही शिकायचं असते. या ठिकाणचं जे शिकलो आपण, एक मन आहे, बघण्याआधी सोय आपुली, इतरासाठी झटती सगळी. इतराकरताच वारी करणं, कोणालाही काही कमी पडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणं. कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही, कोणाला आपला त्रास होणार नाही याची काळजी घेणं एवढंच आपल्या हातात असते. आणि एवढी सगळ्यांनी पथ्य सांभाळावं आणि शौचालयाला वगैरे जे असणारे जाती वेळेस थोडं ज्या गावात काय आपण उतरतो त्या गावात अपुऱ्या सुविधा राहतात. आता हे तर काय नैसर्गिक विधी करावाच लागतो, कुठेही करावाच लागतो. परंतु सगळ्यांच्या असणाऱ्या थोड्या याच्याविषयी थोड्या मर्यादा पाळाव्यात एवढंच आपली सर्व वारकऱ्याला विनंती आहे. काहीतरी गजर करा की माऊली काहीतरी. सर्वप्रथम माझं नाव आहे मोहन शेषराव भंडरवाड. मी राहणार म्हणजे पिंपळगाव तालुका धर्माबाद येथील रहिवासी आहे. आणि मी वारीमध्ये येताना, वारी एक श्रद्धेचं प्रतीक आहे. वसुदेव कुटुंबकम जसं म्हणतात, त्या न्यायानं आम्ही कोणी एका गावचे नाही, कोणी एका जातीचे नाही, जातीचे नाही, परंतु सर्वाभूती राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, या न्यायानं आम्ही प्रत्येकामध्ये माऊली बघतो आणि म्हणून सर्वांना माऊली म्हणतो. आणि माऊली असल्यामुळं
कोणामध्ये कुठलाच वाद नाही, कोणामध्ये कुठलाच या ठिकाणी मतभेद नाही. कारण आम्ही सर्व एक माऊली आहोत. श्रद्धेनं आम्ही या ठिकाणी पंढरपुरी जातोय आणि म्हणून या ठिकाणी सर्व माऊली या न्यायानं आम्ही असणारी ही मार्गक्रमण करतो. आपण प्रवचनकार कीर्तनकार आहात, तर काय संदेश द्याल तरुणांना या माध्यमातून? तरुण पिढी सध्या व्यसनाधीन होती आहे आणि मधून व्यसनाने कुणाचं भलं झालं नाही. तर व्यसन करायचं असेल तर हरिभक्तीचं करा, व्यसन करायचं असेल तर नामाचं करा. कारण नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. या न्यायानं नाम घेतल्याच्या नंतर आमचे काय तर नामे जपल्या, नाम घेतले वाल्मिकानं, फुटले टोमक्याला पानं. या न्यायानं हजारो पाप करणारा वाल्मिकी महर्षी वाल्मिकी झाले आणि म्हणून नामामध्ये सामर्थ्य आहे. नामामृत गोडी वैष्णवाला दली, योगिया साधली जीवन कळा. योगियाच्या ध्यानी ध्याता नातुडसी, तो तू आम्हापाशी मागे पुढे. असा असणारा नामाची ताकद आहे आणि म्हणून नामामध्ये सर्व तरुणांनी जुळलं पाहिजे. आम्ही 13 वर्षापासून वारी करतो. पहिले ज्या दिंडीत राहत होतो तिथं आमची व्यवस्था न झाल्यामुळे आम्ही स्वतंत्र दिंडी तयार केल्या. ही पहिली वारी आहे. संपूर्ण 200-250 भाविक आता आमच्यामध्ये. आणि या व्यवस्था कशी आहे माऊली? व्यवस्था समाधान आहे, पण या भाविकांना थोडं आपली स्वच्छतेचं थोडं पालन करावं. सूचना देत. हा, कुणाला नाव काय? माझं नाव रतन गुणाजी सुखेवाड, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. किती वर्षापासून येतं माऊली? पहिला वर्षच आहे. बरोबर. कसा वाटतो हा आनंद? नंबर 1 आहे. आनंद वाटतो. काय तुमची मागणी आहे भगवंता? गावाकडली ध्यान येईन हली, पाऊस पडावा म्हणून आम्ही माऊलीला साकडं घराया आले. बरोबर. जेवणाची वगैरे जेवणाची नंबर 1 सोय आहे. हो, रात्री बालुशाही गुलाबजामुन खाल्ल्या. नंबर 1 सोय आहे. हो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली. रामदास डाके, आम्ही कोकले गावावरून आलेलो आहेत आणि गंगागीर महाराज सेवा मंडळ आमचं कोकले गाव आहे, तिथनं वारी आलेली आहे आमची. आणि आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये पहिलं वर्ष आहे आमचं. आम्हाला खूप आनंद वाटला. प्रत्येक महिलांनी एक वारी आयुष्यामध्ये केली पाहिजे. आमच्या दिंडीमध्ये भजन सोहळा, हरिपाठ वगैरे, कीर्तन वगैरे सगळं होते. आम्ही रोज संध्याकाळी फुगड्यांचा आनंद घेतो, हरिपाठाचा आनंद घेतो आणि दिवसभर सुद्धा आमच्या वारीमध्ये भजन कीर्तन सगळं असतं. सकाळी काकडा गिकडा आम्ही सगळं करतो. माऊली, आपण या ठिकाणी रामकृष्ण हरी. उत्तम कार्य करत आहात संयोजक म्हणून, तर काय सांगा? नाव काय आपलं? ज्ञानेश्वर गाजलवाड. आपल्याकडे काय सेवा आहे? काय आम्ही वारकऱ्याची सेवा करतो. स्वयंपाक झाल्यानंतर भांडे घासतो, त्याच्यानंतर फिल्टर देऊन देता, माणसाला चहा प्यायला बोलता, नंतर गिलास देऊन देता चहा पाण्याला. कसा वाटला हा आनंद सोहळा? चांगलं वाटतं. गेल्या 15 वर्षापासून जेवढं वारी करतो आम्ही, तेवढं पांडुरंगानं आम्हाला काही कमी केलं नाही. अजून बी असं शिवा घोड द्यावं, काही कमी करून एवढी आमची इच्छा आहे.